ऑपरेशन टाइगर को लेकर महाराष्ट्र की राजनीति में हलचल तेज हो गई है। चर्चा है कि शिवसेना यूबीटी के 9 सांसदों में से 7 सांसद शिवसेना शिंदे गुट के संपर्क में हैं। इन अटकलों के बीच उद्धव ठाकरे ने रविवार को अपने आवास मातोश्री पर पार्टी सांसदों की अहम बैठक बुलाई। यह बैठक ठाकरे गुट के लिए बड़ी परीक्षा मानी जा रही है। यह बैठक ठाकरे गुट के 7 सांसदों के दिल्ली में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मुलाकात के बाद हुई है। इसके बाद राजनीतिक गलियारों में चर्चा शुरू हो गई कि ये सांसद शिंदे गुट में शामिल हो सकते हैं। इसी संभावना को देखते हुए उद्धव ठाकरे ने सभी सांसदों को एकजुट रखने और पार्टी की स्थिति स्पष्ट करने के लिए बैठक बुलाई। बैठक के बाद यूबीटी सांसद संजय राउत ने मीडिया से बातचीत में कहा कि बैठक पूरी तरीके से सफल रही और सभी 9 सांसदों ने इस बैठक में हिस्सा लिया। अब कोई ऑपरेशन टाइगर नहीं हो रहा है, अब हम ऑपरेशन उल्फ करेंगे। बोला आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संसदीय दलाची जी बैठक बोलवली नेहमीप्रमाणे या बैठकीला खासदार अरविंद सावंतजी, खासदार संजय दिना पाटील, खासदार अनिल देसाई, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे प्रत्यक्ष उपस्थित होते। त्यानंतर उरलेले 5 खासदार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते। त्यातले मी तुम्हाला नावं घेऊन सांगतो। ओमराजे निंबाळकर यांचे चिरंजीव हे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर इस्पितळामध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे। तिथून ओमराजे उपस्थित राहिले। त्यानंतर आमचे भाऊसाहेब वागचौरे यांच्या पत्नी आजारी आहेत, त्या शिर्डीच्या दवाखान्यातून त्यांनी सहभाग मीटिंगमध्ये ते राहिले। त्यानंतर आमचे आष्टीकर नागेश तिथे एक निवडणूक आहे, त्यांचे जे चिरंजीव आहेत ते विधान परिषदेचे उमेदवार आहेत आष्टीकरांचे, त्यात ते बिझी आहेत। आष्टीकरांनी तिथून भाग घेतला। यवतमाळ वाशिमचे खासदार जे आहेत संजय देशमुख, त्यांच्या घरी मंगल कार्याचं काम सुरू आहे, मुलीच्या लग्नासंदर्भात काही बैठक आहे, त्यांनी त्यांच्या घरून या बैठकीमध्ये ते सहभागी झाले आणि 9च्या 9 खासदार या बैठकीत सहभागी झाले अशा पद्धतीनं। आणि उद्धवजींनी मार्गदर्शन केलं आणि परत पुढल्या महिन्यामध्ये अशा प्रकारची एक मीटिंग होईल आणि काही खासदार जे आजच्या बैठकीला प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत ते पुढल्या 2-3 दिवसामध्ये मातोश्रीवरती येतील। संजय बंडू जाधव यांचा सुद्धा शिवसेना पक्षप्रमुखांशी संवाद झाला आणि ते 2 दिवसामध्ये प्रत्यक्ष येथे हजर राहतात। कौन सा ऑपरेशन टाइगर? 9 सांसद उपस्थित रहे। कौन सा ऑपरेशन टाइगर की बात आप कर रहे हो? हम सब लोग टाइगर ही है। अभी हम ऑपरेशन वुल्फ करने वाले हैं। ऑपरेशन वुल्फ लांडगा। कौन सा डर है? अरे छोड़ो, हम क्या डरने वाले लोग हैं? हमारे पूरे सांसद, पूरा संसदीय दल एक साथ है, एकजुट है, मजबूत है और मजबूत रहेंगे। अतिशय चांगल्या पद्धतीने बैठक झाली। साहेब म्हणाले अरे हे काय चालले ते म्हणाले सगळ्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही सोबत आहोत, हा विषय ना। आता 7 सांगत होते ना तुम्हाला, 4 तर ते फिजिकली दिसले ना तुम्हाला, बाकीचे सर्व व्हिडिओ कॉल माझ्या मोबाईलमधनं तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कॉल केला की नाही ते। साहेब बोलले सगळ्यांशी आणि असं आणि मुळात बिचाऱ्यांचे प्रश्न इतके गंभीर आहेत, म्हणजे खास करून निंबाळकरांचा मुलगा, त्याला पाहिलं तर तुम्हालाही वाईट वाटेल की त्याचं ते संबंध जागरण झालेलं दिसत होतं हॉस्पिटलमध्ये। त्यांचा मुलगा आहे, संजय देशमुखच्या मुलीचं लग्न जमलेलं आहे, नागेश पाटील आष्टीकरांचा मुलगा निवडणुकीत उभा आहे, त्याच्या प्रचारात आहे, ते सगळे व्यवस्थित बोल। वागचौरेंची पत्नी आजारी आहे, त्यामुळे ह्या अशामुळे व्हिडिओ कॉलवर साहेबांची बोलले।